चांगलं टायमिंग केलं गणेश बॉलिंगसाठी आणि स्ट्राइक एंडला सुरेश सरोज. या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, थोडा फटका फसला गेला, एक सिंगल रन मिळेल. स्ट्राइक एंडला तर सौरभ आहेत. मॅच थोडीफार ही पण महत्वाची असणार आहे. पहिल्या हाफमधून आपण पाहिलं तर 7 स्टार 5 संघ चांगला कामगिरी करत असताना क्वालिफाय झालाय. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला सौरभने आणि चांगलं टायमिंग करत असताना सौरवच्या बॅटमधून देखील आपण पाहिलं सीमारेषेच्या बाहेर चौकार. चांगलं टायमिंग केलं गेलं. सौरभला माहिती आहे की स्कोर करावा लागेल, त्यांनी सर्व मॅच बघितल्यात. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा बॉलर गणेश. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर थांबून ठेवलं गेलं. गुड बॉलिंग. रहीम 9 खेड आणि त्यानंतर त्यांच्या विरुद्ध अक्सा मरीन स्पोर्ट्स आपण तयार राहायचं आहे. रहीम 9 खेड आणि अक्सा मरीन स्पोर्ट्स आपण तयार राहा. यानंतर सुरेश सरोजला पण माहिती की स्कोर करावा लागेल. पहिलीच ओव्हर चालू आहे. स्ट्राइक एंडला बॅटर सुरेश सरोज, बॉलिंगसाठी गणेश. शिवशक्ती स्पोर्ट्स आडे. या बॉलवर देखील एक चांगलं टायमिंग केलं गेलं, पण तेवढीच चांगली फिल्डिंग. चांगला टायमिंग करण्याचा प्रयत्न करतात, बट रन्स तिकडे थोडेफार मात्र इकडे. बॉलिंगसाठी साहू. या बॉलवर देखील व्हाईट बॉल. थोडीफार मॅच आपण पाहिलं तर इकडे धावा झाल्यात आतापर्यंत. 3 ओव्हरची मॅच आहे आणि दुसरी ओव्हर चालू आहे. 9 रन्स आले. स्कोर थोडा शांत आहे. बॅटिंग करावी लागेल. सौरभला थोडा ग्राफ वरती घेऊन जाणं गरजेचं आहे. यानंतर अक्सा मरीन स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध रहीम 9 खेड आपण तयार राहायचं आहे. या बॉलवर 4 रन. चांगलं टायमिंग केलं गेलं. फाईन लेगला थोडा खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि 4 धावेने मात्र स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. वेल बॅटिंग सौरभ. या बॉल देखील फटका थोडा फसला सौरभचा, बट रन सिंगल मिळेल आणि स्कोर मात्र इकडे 14 धावसंख्येवरती स्थिर आहे. सर्व शिवशक्ती स्पोर्ट्स आडे. 10वं पर्व आणि कोण जिंकेल. काल छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स क्लब चाळगाव हा संघ क्वालिफाय झाला फायनल मध्ये. या बॉलवर समोर आणि डाऊन द ग्राउंड क्रॅकिंग बाउंड्री. काय फटका खेळला गेला. अगदी प्रॉपर टायमिंग करत असताना सुरेश सरोजचा हा धमाका. 18 या धावसंख्येवरती स्कोर जाऊन पोहोचतो. वेल बॅटिंग. या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला गेला तिकडे, बट रन सिंगल मिळेल. स्कोर कार्ड मात्र सिंगलने पुढे जाईल. 19.
या बॉलवर फटका फसला गेला आणि बॅटरला बाहेर जावं लागेल. सौरभला बॉक्स आउट स्वरूपामध्ये स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका पण पाहिला तिकडे फसलाय. पहिली इनिंग चालू आहे. रन्स आले आतापर्यंत 19 रन. 19. सर्व गावकरी आज या मॅचचा आनंद घेत आहेत. युट्यूबला देखील आमचे सर्व मित्र जे मुंबईला आहेत, जे गावातून मॅच बघतायत, त्यांचं पण सर्वांचे स्वागत आहे. न्यू बॅटर प्रणव स्कोर झाला आतापर्यंत 19. आणि शेवटची ओव्हर घेऊन बॉलर ओमकार. स्ट्राइक एंडला सुरेश सरोज. मॅच थोडीफार मात्र इकडे या बॉलवर स्वीप खेळले गेले. फटका तिकडे फसला आणि सुरेश सरोजला नो बॉल. आणि फक्त 9चा रन असणार आहे. (21) 21 रन झाले. थोडीफार मात्र फिनिशिंग टचची गरज आहे. 30 पर्यंत तरी स्कोर घेऊन जाणं गरजेचं असणार आहे. बॅटिंग करत असताना चिपळूण 9. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि 10वा फिल्डर तिकडे होता. 10व्या फिल्डरला बॉल ब्रश झाला, बट तरी पण बाउंड्री आली. बाउंड्री नसते आली तर मला असं वाटतं खुडाने तीच बॅट थोडं अग्रेसिव्ह झाला असता तो पण, कारण की बरोबर त्यांनी बाउंड्री मारलेली. बट वेल बॅटिंग. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर रन्स मिळणार नाहीत. रन झाले 25. स्ट्राइक एंडला बॅटर प्रणव. चान्स घ्यावा लागेल. प्रणव, तू आता रन बनव. रनची गरज आहे थोडीफार आता. मात्र एखाद दुसरी बाउंड्री पाहिजे. फटका थोडा फसला गेला आणि तिकडे सुरेश सरोजला मात्र बाहेर जावं लागेल. रनआउट स्वरूपामध्ये बॅटर आउट. आणि आपला समवेत आज आपल्या हरीजी गुलाबकर यांचं स्वागत होत आहे. आम्हाला जे मोठं सहकार्य त्यांचं दरवर्षी गेले 7-8 वर्ष त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं. माननीय श्री हरीशजी गुलाबकर यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला जे प्रोव्हाइड केलं आहे. चेअरमॅन म्हणून देखील ओमकार मच्छीमार सोसायटीचे उटंबर हरणे याचे चेअरमॅन आहेत. ओमकार मच्छीमार सोसायटीचे 4 रन. आणि 30 रन झाले धावफलकावरती. आणि 1 रन मिळेल. मात्र तिकडे 32 रन झाले. 33 टार्गेट आहे. 31 झाल्या. 32 टार्गेट आहे.
आणि 31 रन झालेत. 32 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम चिपळूण 9 या संघाने एकता स्पोर्ट्स उर्फी चला टॉससाठी या ना. दोन्ही कॅप्टन्स आपण या. अक्सा मरीन स्पोर्ट्स आणि रहीम 9 खेड दोन्ही कॅप्टन्स आपण त्वरित टॉससाठी या. अक्सा मरीन स्पोर्ट्स आणि रहीम 9 खेड कॅप्टन लगेच आपण टॉससाठी या. कॅप्टन अक्सा मरीन स्पोर्ट्सचे कॅप्टन आणि रहीम 9 खेडचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे आहे. बॉलिंगसाठी विराज येत आहेत. बारक्या नावाने देखील अगदी फेमस आहेत, बट बारका नाहीये. चांगली बॉलिंग त्याची नेहमीच पाहायला मिळाली आहे. आणि स्ट्राईक एंडला बॅटर आहेत शाहू आणि त्या सोबतीला गणेश. लेट्स प्ले 32चं टार्गेट आहे. बारक्याला एक चांगली बॉलिंग करावी लागेल. रत्नागिरी त्या परिसरातून खूप चांगलं क्रिकेट बारक्याने पण खेळलंय. पहिलाच बॉल भन्नाट वेग पाहिला गेला आणि तिकडे थांबवलं विराज. गुड बॉलिंग बारक्या. आणि या बॉलवर देखील परफेक्ट यॉर्कर. तिकडे बॅटरला बाहेर जावं लागतंय. गुड बॉलिंग. परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला आणि बॅटर शाहू याची मात्र खेळी संपुष्टामध्ये येते. लेग स्टिकला अगदी बॉल ब्रश झाला. चांगली बॉलिंग करतात बारक्या. राजापूर त्या परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. अरिजी कुलापकर यांना विनंती करेल की आपण टॉस तिकडे करायचं आहे आपल्या हातातून. या बॉलवर देखील परफेक्ट यॉर्कर आणि काय बारक्याने बॉलिंग केली आहे. बॅक टू बॅक त्यांनी विकेट मिळवलेत आणि पहिला बॉल डॉट नंतर विकेट नंतर डॉट नंतर विकेट. आता पुन्हा काय होईल. अफलातून बॉलिंग बारक्याची आणि पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी मॅच मध्ये घेऊन आलाय आपल्या टीमला. न्यू बॅटर संतोष. दर्शन. चांगली बॉलिंग आणि मॅच मात्र पूर्णपणे त्यांनी शांत केली आहे. फक्त एकच रन आतापर्यंत पहिली गेली. नो बॉल आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर विराज. या बॉलवर देखील स्वीप खेळले गेले. या बॉलवर मात्र 4 रन मिळेल आणि बॉलवर बाउंड्री आली आहे. एक बाउंड्री आले जरूर. आता मॅच झाला स्कोर मध्ये 6 या धावसंख्येवरती. 6 रन झालेत. एक चुकी झाली आणि त्याची बाउंड्री आणली. खूप चांगली बाउंड्री गणेशने मात्र श्री गणेश केला. वेल बॅटिंग गणेश.
या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. एक रन तिकडे मिळेल. जुनेद तिकडे पोहोचतायत आणि बॅटर आउट. थँक्यू सो मच. आणि आपण इथे टॉस केला जातोय आमचे हरीशजी वासुदेव कुळापकर, चेअरमॅन ओमकार मच्छीमार सोसायटीचे आणि कुटुंब हरणे यांच्याकडून आपण या महत्वाच्या मॅचचा टॉस केला जाईल. 7 रन झालेत. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस इकडे ग्राउंडच्या आतमध्ये करतोय. आणि टॉस जिंकला आपण. बॉलिंगसाठी जुनेद येत आहेत. एक युवा खेळाडू आहेत. चिपळूण खेड त्या परिसरात पण खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले जुनेद. अक्सा मरीन स्पोर्ट्स टॉस जिंकलाय. बॉलिंगसाठी जुनेद मुलांच्या हातामध्ये बॉल दिलाय. एक युवा खेळाडू आहेत. अगदी कमी वयामध्ये चांगलं क्रिकेट खेळलेत. बट जुनेदला एक इकॉनॉमी बॉलिंग करावी लागेल. थोडा चान्स घ्यावा लागेल जुनेदला. आणि जुनेदची ओव्हर खूप महत्वाची आहे. पहिलाच बॉल जुनेदचा देखील अगदी प्रचंड वेग. रन मात्र सिंगलने स्कोर पुढे जाईल 8 या धावसंख्येवरती. या बॉलवर नो बॉल. अंपायर रन एकच रन आहे ना. आणि मॅच थोडीफार मात्र शांत होतीये. बट 9 रन झाले आहेत. मॅच मध्ये बॅटिंग टीम पण आहे. त्यामुळे जर जिंकायचं तर मात्र परफॉर्मन्स करावा लागेल. एकता स्पोर्ट्स उर्फी टीमला जर जिंकायचं आहे. या बॉल देखील भन्नाट वेग जुनेदचा. आणि पुन्हा एकदा मॅच शांत होते. गुड बॉलिंग जुनेद. जबरदस्त जुनेद. चांगली पिचिंग करत असताना जुनेदने थांबून ठेवलंय. या बॉलवर देखील आपण पाहतो समोर टॅप केला गेला. 4 रन मिळतील. आणि ओमकारने मात्र थोडा आकार देण्याचा प्रयत्न करतात. ओमकार वेल बॅटिंग. 4 रनने मात्र स्कोर पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय 14 रन झालेत. आणि या बॉलवर देखील आपण पाहता बॉल्ड आउट. आणि परफेक्ट बॉल पाहिला गेला. बॅटर ओमकारची मात्र खेळी संपुष्टामध्ये येते. जुनेदने पण कमबॅक केलाय. आणि मॅच थोडीफार मात्र शांत होतीये. 14 रन झालेत. बॉलिंगसाठी जुनेद. प्रचंड वेग जुनेदचा. आणि तिकडे पुन्हा एकदा या बॉलवर देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका फसला गेला. रन सिंगल मिळेल. आणि ग्राफ थोडा वरती जाताना पाहिला गेला. 15 धावा झाले धावफलकावरती. आणि मॅचला जिंकण्याकरिता आता मात्र 17 धावांची गरज आहे.
6 बॉलमध्ये 17 रन्स करायचे आहेत बॉलिंगसाठी. खूप महत्वाची ओव्हर असणार आहे त्या 6 बॉल 17ला. आणि बॉलिंगसाठी सागर निवाते येत आहेत. मुंबई वडाळा परिसरातील एक वेगवान गोलंदाज आणि 2023ला या क्रीडा स्पर्धेवरती पण त्यांनी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड सायकल मिळवली होती. असा एक युवा खेळाडू ज्याने पण खूप चांगलं क्रिकेट खेळलं आणि खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना मुंबईतील मोठमोठे संघ त्यांनी पण गाजवले. असलफार, रेम्बो, मंगलमूर्ती, खूप चांगलं क्रिकेट त्यांनी पण खेळलंय. या बॉलवर देखील सागरने पुन्हा एकदा कमबॅक केला गेला. हीच ओळख आहे त्याची आणि बॉल हलकासा कट करतात सागर निवाते. बॅटिंग बॉलिंग करत असताना खूप चांगला परफॉर्मन्स नेहमी त्याच्याकडून राहिलाय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर चांगली पिचिंग आणि तिकडे मॅच मध्ये आता फक्त थोडी औपचारिकता शिल्लक आहे. या मॅचवर चिपळूण 9 संघाने एक चांगला परफॉर्मन्स केलाय. आणि सागरने आणि सर्व बॉलर्सने खूप चांगले एफर्ट्स दिले. चिपळूण 9 संघ मात्र एक चांगला परफॉर्मन्स करत असताना आपल्या नावावर हा सामना केला. वेल प्लेड, अभिनंदन चिपळूण 9. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार विराज बारक्याला मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार, ज्यांनी पहिली ओव्हर खूप चांगली हाताळली आणि मॅच चांगली स्टार्ट केली त्याने. हरीश गुलाबकर साहेबांना विनंती करेल की आपल्या